नमस्कार, मी भाग्यश्री मोहिते. सी न्यूज महाराष्ट्राच्या दुपारच्या बातम्यांमध्ये आपलं स्वागत आहे. सर्वप्रथम नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडींवर. राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या निधनानंतर सांगलीतील आमदारांच्या प्रतिक्रिया सी न्यूजवर. महाराष्ट्राचं दिलदार व्यक्तिमत्व हरवलं. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानं कधीही भरून न येणारी महाराष्ट्राची हानी झाली. आज त्यांचं विमान अपघातात निधन झालं, त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात शोककळा पसरली. उपमुख्यमंत्र्यांच्या निधनानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात 3 दिवसांचा शासकीय दुखवटा जाहीर केला. तसेच आज सुट्टी देखील जाहीर करण्यात आली आहे. शासकीय दुखवट्यामुळे सांगलीतील जिल्हाधिकारी कार्यालय, महापालिका तसेच प्रमुख शासकीय कार्यालयांवर असणारा राष्ट्रध्वज हा अर्ध्यावरती ठेवण्यात आला. तसेच यावेळी आमदार सुधीर गाडगीळ यांनी राजकारणातला दमदार आणि दिलदार माणूस हरपल्याचं दुःख व्यक्त केलं. आज सकाळी आदरणीय महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री अजितदादांच्या दुःखद निधनाची बातमी ऐकली. खरोखर एक महाराष्ट्राच्या दृष्टीने एक काळा दिवस म्हणावा लागेल. राजकारणाच्या दृष्टीने म्हटलं तर राजकारणाच्या पलीकडचा माणूस होता तो. त्याची प्रशासनावरची पकड अबाधित होती आणि खूप चांगली पकड त्यांची राजकारणावर होती आणि प्रशासनावर होती. तसं एक दिलदार व्यक्तिमत्व असं अजितदादांचं आपल्याला वर्णन करता येईल. एक पार्टी म्हणून तर मी त्याला श्रद्धांजली अर्पण करतोच, पण गाडगीळ कुटुंबियांतर्फे सुद्धा मी आज दादांना श्रद्धांजली अर्पण करतो आणि त्यांच्या कुटुंबियाच्या आणि त्यांच्या कार्यकर्त्यांच्या दुःखात आम्ही सर्वजण सहभागी आहोत.